अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बालार्क प्रभमिंद्र नीलजटिलं भस्मांग रागोज्ज्वलं शांतं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञ सनकादिभिः परिवृत्तं सिद्धये समाराधितं दत्तात्रेयमुपास्मये हृदयमुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्धनामधारक ते सांगत. अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठणाने परिसांप्रत कलिदारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयापूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मज प्रत श्रवणे पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगून गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठणे प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसे नोहे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावनी मोक्ष मार्गा लावित असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होतं सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधुरूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात अपळ राज सुमती राहत श्री दत्तात्रेया त्या आराधित मनोभावे करुण्या. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षान देही म्हणत दारी उभे राहून या. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेव्हा म्हणत प्रसन्न होनी श्री दत्त म्हणती काय हवे तू ते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्री वल्लभ नाम होतं प्रसिद्ध जाणा दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देतं मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्तांते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथून कुरवपुरात अंतिस्थायिक होतं दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शनाकारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरवपूर महासिद्ध पीठ जाणा होतसे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे असे वाटत. सुखी प्राणी या जगात एकच असे राजा हो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतारात देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होतसे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रगटले. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे. ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्ताप्रत आम्ही आता होऊ गुप्त येथून या अवधारा. होऊ येथुनी गुप्त जाऊनी राहू कर्दळी वनात. काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगुनी भक्ताप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रगटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथे कर्दळी वने प्रवेशत. समाधी लावणी बैसत काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जोनी अवतार घेती श्रीपादमुनी. कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत. लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत. ओम प्रगटला म्हणत लोक विस्मय ते दवा. ऐसी जाती वर्षे 7 बालक ओम राय म्हणत. परीन काही बोलत चिंतित होती सर्वही. इतरे जणे जे बोलत ते सर्व कळे बालका प्रत परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणिक काही बोलेना. अंती पुस्ती तयाशी सांग तू
केव्हा बोलशी. बालक खूण करुणी त्यासी सांगत असे त्या अवधारा. खूण करुणी दावीत मौंजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित बोलेन आपण म्हणत असे. ऐसे सांगोनी माता पिता मौंजी बंधन तत्वता करो म्हणती निश्चितता तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहुणी उपनयन केले पहा मौंजी बंधन. बालक वेदमंत्र म्हणून निज मौना ते सोडित असे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे 7 वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकाप्रती आम्ही संन्याशी असो यती गृही न राहू निश्चय. ऐसे सांगोनी सर्वाप्रत निघाले स्वामी हिमालयात. तेथे तप आचरित लोकोद्धारकारणे. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ तेथे येऊनी राहिले. भिलवडी ग्रामासमीपत औदुंबर स्थान प्रख्यात. आज झाले असत दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथे शक्ती ठेविती अमुप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारकारणे. ते औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण ऐसे तीर्थस्थान ते. उदरव्यथेने पीडित ब्राह्मणा करती व्याधीमुक्त. मूढा विद्वान करीत ऐसा महिमा जयाचा. माधव विप्राशी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून. सायन देवाशी अभयदान श्री गुरुरूपे मिळत असे. भक्ताशी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गा ते पावया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती. सायनदेव दत्तभक्त कडगंजी ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायनदेवाशी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत. प्रिय भक्त आमचा तू. सायनदेव महाभक्त तयाशी स्वामी सांगत आम्ही तुमचे गावा समीपत भविष्य काळी वास करू. सायनदेवाचे वंशात महाभक्त जन्मायत. नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे. दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात. तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरुचे. सरस्वतीशी म्हणती सिद्ध तू लिही गुरुचरित्र. श्री गुरु कथा त्याशी सांगत महासिद्ध त्या अवधारा. श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊन हाती त्या ग्रंथात चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरुचे. सायनदेवाशी आश्वासित तव ग्रामासमीपत. गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी. सायनदेवाशी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्रीदत्त. तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथून पुढे निघती नृसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत. नरसिंह सरस्वती स्वामी समीर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्ण मुकुंद आनंददायकः. मुनी दिगंबरो बाला सर्वज्ञानसागरः. नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती. कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबरी तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत लोकोद्धार तप करीत. अनेक लीला दावित भक्त रक्षणाकारणे. नृसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्त्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत. देव देवता पूजित ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहे. गुरुचैत्री वर्णिला महासिद्ध स्थान ते वेळा नृसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरुजाती भिक्षेप्रत एक ब्राह्मण होता. तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत. शेंगा त्याशी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेची जात. तो प्रेमेनेही गृहात घेवड्याची भाजी वाढीत. तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात. स्वस्तानी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात. ब्राह्मण मूळ खोदू लागत. तव गुप्तधन अकस्मात त्याशी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत. ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरोनी उरत. इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावित. दारिद्र्य भक्ताचे हरित करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नृसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत. नृसिंहवाडी माझारी. एके दिनी एक भक्त दुरोनी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत. देवता येती बाहेरी. जलदेवता बाहेर येत. स्वामी पूजा करो लागत. भक्त होई विस्मित. अद्भुत प्रकार पाहुनिया. योगिनी स्वामी ते पूजित. दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरुरूप अद्भुत. भक्त तेव्हा पाहतसे.
नृसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून श्री सद् दत्त गाणगापुरी जाऊनी राहत नृसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली नृसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येऊनी नृसिंहवाडीत पादुका ते सेवित असे पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी येत पुत्र होईल म्हणत अभय देते तिज लागी प्रसन्न वदने गृही जात पुत्र होई तिज प्रत अति आनंदे वर्तत होती पात येथवरी पुत्राशी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एकी दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रदंत श्री गुरुने दिदला वत्सा अल्पायुषी का झाला लोकतिशी समजावित परिती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवा ते बिलगुनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लादला तुला जेथे पुत्र शवा ते घेऊन जाई नृसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत ऐसे ऐकूनी उठत माता विस्मित होत असे पुत्रा ते पाहे जीवित पतीशी उठवणी दावित श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे नृसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमाम अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी अध्याय 4 श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा तया नृसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करुनिया असो नृसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान भीमा अमरजा संगम पावनी तप करती तेथ्या स्थळी संगमी अनुष्ठान करीत भिक्षेशी येती ग्रामात एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमेनेही गृहात अति आदर करीत असे एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया श्री गुरुशी बैसोईनी म्हणे पाहती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असे ना तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मज प्रत ऐसे म्हणती तियेला श्री स्वामीशी ती म्हणत वांझ म्हैसती असत तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू ब्राह्मणी म्हैस दोहोत 2 हंडे दूध मिळत अति आश्चर्य वाटत पाहून लीला स्वामींची वांझ म्हैशी दूध देई वार्ता सर्वा कळेही दर्शनाशी गर्दी होई नृसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे स्वामी कीर्ती ऐकोनी निंदा करी आपण म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला स्वामी नृसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामापती भेटू म्हणती यतीला बैसोनिया पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीत असे रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती त्या रूपे नृसिंह सरस्वती देती दर्शन ते दवा पाहुनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहत असे ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्ताशी दावित भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहून या त्रिविक्रम भारती भजे नृसिंह सरस्वती लोक बहु मान देती महासाधू म्हणून या 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीशी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणत असो ग्रामोग्रामी फिरूनी अनेक पंडिता हरवणी जयपत्री घेऊनी आम्ही येथे आलोसे तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हाशी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्याशी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हाशी मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे तेथे असती श्री गुरुवर नृसिंह सरस्वती अवतार हरिपत्र तयासमोर लिहून देईन तुम्हाशी चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत त्रिविक्रम यती चालक निघाले गाणग ग्रामाशी गाणगापुराशी येत श्री स्वामीशी नमस्कारित त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीशी ते दवा वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या श्री नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती आढ्यतेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या स्वामी तयाशी म्हणत विद्या विनयन शोभत वाद करूनी काय मिळत लिहूनी काय हवे तुम्हा
आड्यथक हरो ब्राह्मण न ओळखती श्री गुरु लागून, म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रार्थ करुनी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्या ते समजावित परितेन ऐकत, वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतुके अवसरी श्री गुरु देखती नराशी दुरी, एक मातंग अवधारी जात होता ते दवा. स्वामी त्या ते पाचारिती, कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काढी सात, शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगाशी स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडित, पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंगिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंगिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहो लागले स्वामीशी. तिसरी रेषा लंगिता म्हणे आपण गंगासुत का मजशी पाचारित, ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंगिता म्हणे आपण शूद्र याती जात होतो आपले वृत्ती, स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंगिता म्हणे मी वैश्य आता व्यापार उदिमतत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंगिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंगिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करावाद मदशी म्हणत मी आहे शब्दपंडित, सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्याशी हे ब्राह्मण आले चर्चेशी, या सवे वेद वादाशे तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर, करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामीशी. नमस्कार करुनी ब्राह्मण गेले क्षमा मागून, इकडे शूद्र होऊनी ब्राह्मण लोकाशी तो म्हणत असे. मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागून, हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्याशी म्हणती पाणी होता शिरावरती, होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो. ओतता जलडोक्यावर सर्व पडला त्याशी विसर, करोनी स्वामीशी नमस्कार शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, श्री दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबरे मुनिबाला समर्था विश्वस्वामिने, परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि, तन्नो दत्तो प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि, तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि, तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्रकलेसम वाढत, सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधिग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेशी एको भावे भक्तीशी, श्री गुरुदर्शन मात्रेशी सकला अभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती स्त्रियायुक्त, वांजेशी पुत्र होतं, आरोग्य मिळे भक्ताप्रत श्री गुरु ते पाहता. माऊरगड स्थानात एक विप्र होता राहत, पुत्र त्याचा व्याधिग्रस्त सर्व उपाय हरतसे. करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर, वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास, नृसिंह सरस्वती समर्थ यती वराते पाहावे. रोगी पतीशी घेऊन येई स्वामी दर्शना कारण, परी प्रवासाचा क्षीण त्या रोग्या ते सहायना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत, श्री गुरुमूर्तीशी पाहत परमानंदे डोलत असे. रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणत, तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे. कळे स्वामीशी वर्तमान चरणतीर्थ देऊनी प्रोक्षा म्हणती विप्रा लागून, जिवंत होईन बैसला. सर्व करीती जय जयकार नृसिंह सरस्वती ईश्वर, प्रगटला पहा भूवर नर रूपा ते धरून या. ऐसा महिमा अपरंपार दीनदाळ करुणासागर, बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरित दीनजना उद्धरित, भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत अनंत नामे त्याची. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण, आघात त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत, दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन, होई सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित, स्वामीशी भोजन करावे म्हणत शिदा घेऊन येत असे. तिघाशी पुरेल इतके साहित्य तो सवे घेऊन येत,
परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती. रोज जेवती हजार पाहुणी भ्याले अंतर. स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देतसे. ब्राह्मण तयाशी म्हणत सहस्र भोजन होई नित्य. स्वामीशी तू काय देत म्हणून चेष्टा करताती. स्वामी तयाशी पाचारिती सीधा त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघापुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण. स्वामी म्हणते आण स्वयंपाक तुझा मजजवळी. कफनी त्यावर टाकीत वाडा म्हणती सर्वाप्रत. शिष्याशी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत पंगती उठो लागत. 4 सहस्त्र जेवित ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचराशी देती अन्न पक्षाशी देती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकाशी गुरुचरित्र ऐसे परियशी. याची निमित्ते बहुवशी भक्त झाले श्री गुरुचे. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्व सिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य. दूरदुरोनी लोक येत श्री गुरुदर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत सवे पत्नी असत. वय वर्षे 60 असत. येऊनी नमी श्री गुरुशी. श्री गुरुपुस्ती तियेशी काय इच्छा मानसी. ती म्हणे पुढील जन्माशी पुत्र व्हावा म्हणून या. झाले वांद या जन्मात दूषण करीती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थितसे. श्री गुरु म्हणती तियेशी कोण जाणे पुढील जन्माशी. याच जन्मी पुत्रकन्येशी पावशी ऐसे करतो मी. वृद्धा म्हणे स्वामीशी होत नाही विटाळाशी. स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे असताना. त्याच रात्री होई विटाळाशी. 1 वर्षात कन्येशी जन्म देई वृद्धाहर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवित श्री गुरुशी ती म्हणत नरसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हसोनी स्वामी म्हणित पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरु वचन यथार्थ पुत्र झाला परी ऐसा. ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा पुरविणारा श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र स्वामी दर्शनाशी येत. सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुशी. एक काष्ट त्याते देत म्हणती सेवी तयाप्रत. पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. याशी जवळ येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्टाते. संगमावरी जाऊनी तेथे काष्ट रोवणी नित्य घाली स्नान त्या काष्टाशी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयाशी येत. कमंडलू तीर्थ घालित मंत्रोनी त्या काष्टाशी. तात्काळ परणे फुटत औदुंबर वृक्ष दिसत. नृसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्रीदत्त ऐशा लीला तयाच्या. एकदा सायन देवाशी घेऊनी जाती संगमाशी. दावनी वर्षा मायेची मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अग्नी घेऊनी ये परत. 2 सर्प पाठवित पथ दाखविण्या तया लागी. काशी महिमा सांगत गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित तया सायन देवाशी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेशी जाती सर्व ग्रामवाशी. भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयाशी तू कान गेलाशी. तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयाशी चल जाऊ श्रीशैलाशी शैल्याशी यात्रा पाहून येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्याशी जवळ बोलावित पाय धरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ता परत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिव दर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत पाहून विस्मित होत असे. करुणी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊन नमित असे. म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नृसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तूच असशी परमेश्वर भरोनी राहाशी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरुते. नंदीनामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापूर जाऊन 3 वर्ष आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरच्चरणी पुनरपी केले उपास. देवी त्याशी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू. विप्राशी क्रोध येत म्हणे तू देवी असेत. मनुष्या पाशी का पाठवित ऐसे म्हणे देवीशी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्याशी म्हणत. तो नर नव्हे दत्त जाई शरण तया लागी.
दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुराशी. प्रवास करून अष्टदिशी गाणगापुरी पोचत असे. दुरुनी श्री गुरुशी नमस्कारित. श्री गुरु त्याशी म्हणत, देवी पासूनी मनुष्याप्रत का आलाशी नरवरा. ऐकुनी ऐशी मात चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवाशी, न्यावे संगमी याशी. दूर टाका याच्या वस्त्राशी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्याया अशी, आणा मग गाणगापुराशी. ऐसे सांगुनी तयाशी, संगमी इथे ती पाठवून या. जुने वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत कुष्ट गेले निघून या. येई मग गाणगापुरात श्री स्वामीचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसे आगाध महिमान नित्य होई अन्नदान. ते गाणगापुरस्थान अपार महिमा तेथीचा. हिपरगी क्रामात नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्री दत्त. त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्याशी अर्पिले जिव्हार. नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मीन करी. ऐसे बोलून आपण गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान लागले त्या द्विजाशी. लिंगस्थानी नृसिंह सरस्वती बैसले तयाशी दिसती. हसोनी त्या ते म्हणती माझी पूजा करीतोस का. पाहुणी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार. म्हणे नृसिंह सरस्वती श्री शंकर नररूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत. कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती 7 भक्त. सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमच्या घराशी. श्री गुरु सर्वा हो म्हणती, सर्वही आपल्या घरा जाती. पुन्हा कालांतराने मिळती म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण. 7 ठाई गेले आपण गाणगापुरी ही होतेची. श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती. गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली क्षिमा. लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती त्याप्रत कापूनी टाकी शेत. विस्मयी पाहे भक्त काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाणे टाकी शेत कापून. वेडा म्हणती लोक त्याते. परी घडले विपरीत ते रात्री अति वर्षा होत. सर्वांचे पीक होई नष्ट वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होतं. ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा आगाध महिमा वर्णिता होई सीमा. एक ईश्वरी महिमा नृसिंह स्वामी सरस्वतीची. म्हणून ही सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार. श्री नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रगटले. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ते हे दत्तात्रया गुरुवर्या मजवरी करी तू दया. सद्भक्तांशी सदया अन्न वस्त्राते देई तू. तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत. भीमा अमरजा संगमस्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत. पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयाशी. तो बिदरचा राजा होत श्री स्वामीच्या दर्शनाशी येत. काय रजका कैसा असत श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पूर्वजन्म आठवत म्हणे श्रींची कर्वपुरात. सेवा केली म्हणून या जन्मात राजा होनी जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत. औदुंबर नृसिंह वाडीस ग्रामोत्पन्न दान देत असे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत. ब्राह्मण वस्ती वसवीत श्री गुरु सेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त. सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. आजही गाणगापूर स्थान असे दिव्य महिमा संपन्न. लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वय राहत. लोक कल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तपसाधन प्राप्त भक्ता होत असे. ऐसे अद्भुत स्थान केले जगोद्धारार्थ निर्माण. आणि स्वय आपण कर्दळी वनात गेले ते. स्वामी नृसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती. कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे. पादुका स्थापिती तेथे निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथून निघत नृसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहून निघत सांगती असती 4 भक्त. श्री चैल पर्वती येत मल्लिका अर्जुना ते पाहावया. काही दिन तेथे राहत. मग भक्ताशी सांगत जावे तुम्ही आता परत. कर्दळी वनात जातो मी. ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत. कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माजारी. आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत. पानावरी बैसोनी जात पहिलं तिराशी श्री स्वामी.
कर्दळी परणी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पहिलं तिरा जावनी हात दाविती भक्तांना 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहती नृसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती 700 वर्षे पूर्ण होती या घटनेशी अवधारा कली 5 सहस्त्र 101 1921 शालिवान शक प्रमाती नाम संवत्सरार्थ ग्रंथ पूर्ण झाला हा श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरून अमृत पहा वाढले औदुंबर नृसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नृसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे ऐशा लीला अनंत येथे पाहिला संक्षिप्त दत्तावधूत लीन होतं सद्गुरुचरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होतं सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय देवतांची कृपा होतं सिद्धांची दर्शने होतं परमार्थी प्रगती होतं पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होतं संसार कष्ट दूर होतं भाविकाशी मोक्षप्राप्त ग्रंथ पठणे होत असे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त गुरुदेव दत्त।